नमस्कार दोस्तों, आज मी एक रानभाजी ज्याचं नाव हडसन आहे। ही मॅक्झिमम लोकांना माहीतच असेल, खास करून जे विलेज एरियामध्ये असतात, ओल्ड एजमधले लोक, ओल्ड एज पर्सन, त्यांना ही भाजी माहीत असते। आता यंग पर्सनला हे तेवढं माहीत नाही आहे। या भाजीचं नाव आहे हडसन आणि ही आयुर्वेदिक भाजी म्हणून उपयोगात घेतात। जसे की कुणाचे हातपाय दुखत असतील, कुणाला वात असेल, त्याच्यामध्ये ही भाजी उपयुक्त आहे। ह्या भाजीला ओळखायचं म्हणजे ही जमिनीला भिडून असती आणि ह्या पत्त्यावरती असे काटे असतात बघा। आणि ही भाजी तोडल्यानंतर, त्याचा पत्ता तोडल्यानंतर त्याचा पत्ता चिपकला जातो। तोडल्यानंतर ते पत्ता अर्ध्या मधातून तोडायचा असा, आणि नंतर त्याला असं चिपकवल्यानंतर ती भाजी चिपकल्या जाते। हे बघा, ती चिपकल्या जाते आणि ह्याच्यामध्ये पण ती भाजी अशी मधातून चिपकल्या जाते। आता आपण याचे फायदे बघूयात। ज्या लोकांचे हातपाय दुखतात किंवा ज्या लोकांचे काही ॲक्सिडेंटमुळे किंवा कशामुळे फ्रॅक्चर वगैरे, किंवा ज्या लोकांना वात आहे, त्यांना हे उपयुक्त भाजी आहे। त्यामुळे त्यांचं बऱ्याचपैकी त्यांना जो हातपाय दुखायचा त्रास आहे तो कमी होतो। परत आणि ह्यामुळे तुमचे हातपाय वगैरे दुखणार नाहीत। परत यांच्यामध्ये एजमध्ये आहे, काही एजमध्येच ही भाजी खाल्ल्या जाते। जसे की वयाच्या 55व्या वर्षानंतर, आणि फिमेलमध्ये ज्यांची मासिक पाळी गेलेली आहे त्यांना ही भाजी खाता येते। परत या भाजीचा उपयोग तुम्ही मेथीची भाजी आपण कशी बनवतो त्यानुसार पण त्यासारखी पण बनवू शकतो। परत तुम्ही जे हिवाळ्यामध्ये लाडू वगैरे बनवता, त्या लाडूमध्ये पण ही भाजी टाकून त्याचे लाडू बनवून तुम्ही ते खाऊ शकता। त्यामुळे तुमचे हाडं एकदम मजबूत होतील आणि हातपाय दुखणार नाहीत। कोणाला वात असेल त्याचा वात पण कमी होईल। आणि याचे तोटे पण आहेत। ज्या फिमेल आहेत किंवा अनमॅरिड कपल असतात, 55 वर्षाच्या खाली ज्यांची पाळी गेलेली नाही, त्यांना किंवा मुलांना द्यायची नाही। परत याच्यामध्ये जर समजा तुम्ही कपल्सना दिली, मॅरिड लोकांना, तर त्यांना हा प्रॉब्लेम धोका होऊ शकतो की कालांतराने त्यांना मूल वगैरे राहू शकणार नाही। खूप कमी प्रमाणामध्ये त्याचे चान्सेस कमी असतात की यामध्ये मूल राहील म्हणून। त्यामुळे ही भाजी होता ओल्ड पर्सननेच खायची। बाकी लहान लेकरं किंवा वयात आलेले मुलं मुली यांना ही भाजी द्यायची नाही। तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, आणि थँक्यू सो मच। ही भाजी तुम्हाला डोंगराळ भागामध्ये, जिथे खडकाळ जमीन असते किंवा डोंगर, माळरान वगैरे, त्या भागामध्ये भेटून जाईल। आता ही सध्या भाजी मला माझ्या होम गार्डनमध्ये भेटली, त्यामुळेच मी हा व्हिडिओ टाकला। जर तुम्हाला पाहिजे असेल ही भाजी तर सध्या लोकेशन छत्रपती संभाजीनगर या एरियामध्ये ही भाजी आढळते। छत्रपती संभाजीनगरमध्ये नवीन एरिया आहे, न्यू प्रसन्ना सोसायटी, छत्रपती संभाजीनगर, हे माझं लोकेशन आहे। जर तुम्हाला लागत असेल ही भाजी तर मला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि तुम्हाला ही भाजी भेटून जाईल। थँक्यू।